उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनापासून त्यांच्याच राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत हादरे बसत राहिलेले आहेत. प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही मोठे नेते त्यांच्याच पक्षात खलनायक ठरलेले आहेत. त्याचे अनेक उदाहरणं आपल्या समोर आलेली आहेत. आता तर सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याची चर्चांनी गदारोळ उडालेला आहे. रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवरूनही राष्ट्रवादीत अंतर्गत कलह तो सगळा चव्हाट्यावर आलेला आहे. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना महत्वाचा सल्ला दिला असल्याची माहिती सुद्धा आता बाहेर आलेली आहे. त्यामुळं राष्ट्रवादीमध्ये मोठ्या भूकंपाचे संकेत आता मिळत असतानाच आता पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आणि त्याचबरोबर उमेश पाटील यांनी मोठे मोठे स्फोट केलेले आहेत. ठोंबरे पाटील यांनी सुनील तटकरेवर गंभीर आरोप करीत प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजेत, अजितदादांची तीच इच्छा होती असा मोठा दावा केला आहे. कार्यकाळ पूर्ण झाला की सन्मानानं जागा रिकामी करणं ही लोकशाहीची संस्कृती आहे. मग खुर्चीला एवढं चिकटून बसण्याचा हट्ट कशासाठी? दुसऱ्यांची हकालपट्टी करताना नियम आठवत होते, मग स्वतःवर तेच नियम लागू झाले की एवढी अस्वस्थता कशासाठी? असे सवाल करीत एक फेसबुक पोस्ट नुकतीच या रुपाली पाटील यांनी पोस्ट केलेली होती. त्यानंतर त्यांनी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा आपली हीच भूमिका मांडली. रणनीतिकार निवडणं हा पक्षाचा अधिकार आहे. प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजे, अजितदादांची तीच इच्छा होती. प्रदेशाध्यक्ष बदलणार हे अजितदादांनी आम्हाला सांगितलं होतं. कदाचित माझ्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत, मंत्री आहेत, त्यांना ही गोष्ट माहिती आहे, पण ते बोलणार नाहीत. पण का नाही बोलायचं? जर पक्ष संघटन मजबूत करायचं असेल तर बदल व्हायला हवा, अशा शब्दामध्ये रुपाली पाटील यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे. 15 नोव्हेंबरच्या दिवशी घडलेल्या एका घटनेची आठवण करून देत रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. 15 नोव्हेंबर रोजी मनपा निवडणुकीपूर्वी अजितदादांची आमची भेट झाली. मी जगदंबा मातेची शपथ घेऊन सांगते की दादांनी तेव्हा सांगितलं होतं, मी प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे, तुम्ही कामाला लागा. आपल्याला पुणे मनपा जोमानं लढायचे आहे आणि जिंकायचे आहे. प्रत्येक कार्यकर्त्यासोबत बोलताना दादांनी ही गोष्ट सांगितलेली होती. त्याचबरोबर सुनील तटकरे यांच्याविषयी बोलताना रुपाली पाटील ठोंबरे यांनी आरोपांची अक्षरशः राळ उठवली. तटकरे हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून निवडीचे पत्र देताना दिरंगाई व्हायची. अजितदादांनी सांगून सुद्धा कार्यकर्त्यांना डावललं जायचं आणि याची मी साक्षीदार आहे. तटकरे यांच्यासोबत आमचे भांडण नाही. पक्षाला मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी थेट मागणी रुपाली ठोंबरे यांनी केलेली आहे. इकडं उमेश पाटील यांनी सुद्धा एक मोठी खळबळ उडवून दिलेली आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर अपघात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंत्यविधी झाला. या दरम्यानच्या कालावधीमध्ये तुम्ही शोध घ्या. कुणी कुणी आमच्या आमदारांना फोन केले, कशासाठी केले, कुठल्या उद्देशानं केले. दादांना अग्नी देण्याआधी काही लोकांनी शपथविधीची तयारी चालू केलेली. हा मंत्री होणार, तो केंद्रात जाणार, कुठं आहे दुःख? त्या परिवारावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, त्यांना आधार सांत्वनाची गरज असताना राजकीय आडाखे बांधत होते काही लोक. तुम्ही माहिती घ्या. या सगळ्या घडामोडीकडे बघा. राष्ट्रवादीमध्ये लवकरच एक आणि सर्वात मोठा स्फोट होण्याचे संकेत सुद्धा मिळू लागलेले आहे. आता हा स्फोट नेमका कधी होतोय एवढंच पाहणं बाकी उरलेलं आहे. पाहूया मित्रो. जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.